आज का बोलावं ते खूप मोठा प्रश्न आहे. कारण कशावर बोलावं हे माहीतच नाही, समजतच नाही. ॲक्चुअली आज मी चाललो जम्मूला. जम्मूला ट्रेनिंग आहे, तर आज रात्री निघणार आहे. रिझर्व्हेशन झालेलं नाहीये. म्हणजे रिझर्व्हेशन केलं आहे, पण ते कन्फर्म झालेलं नाही आणि ते मधातच कुठेतरी अटकलेलं आहे. सकाळपासून कॉलेजमध्ये प्रोग्राम्स होत आहेत. अ, ते अँटी रॅगिंग वीकचे, ज्यामध्ये पोस्टर मेकिंग, त्यानंतर निबंध स्पर्धा, डिबेट कॉम्पिटिशन्स वगैरे ठेवली होती. तर दिवसभर आम्ही त्याच्यातच बिझी होतो. आता सुद्धा आहे आणि आता थोडा फ्री वेळ आहे. तर या वेळेचा चांगला उपयोग करणे मला वाटतं चांगलं राहील. तर जे माझे रोजचे गोल्स होते, जसं मी सांगितलं होतं, की रोजचे आपले गोल्स लिहून ठेवायचे आणि जसं-जसं ते कंप्लीट होते तसे-तसे टिक करायचे. याच्याने काय होईल, आपल्याला एक अचीव्हमेंट फील होईल. तर आज तर मी गोल्स लिहू नाही शकलो, पण आता मला वाटतं, की जे गोल्स माझे कालचे, परवाचे, जे आधीचे होते कंटिन्यू, ते मी करायला पाहिजे. जसं मी करंट अफेअर्स वाचतो. वाचतो इन द सेन्स दृष्टी आय-ए-एसचे न्यूजपेपर अनालिसिस पाहतो. याच्याने माझं जनरल नॉलेज वाढते. त्यानंतर पॉलिटीबद्दल वाचतो. त्याची एक प्लेलिस्ट आहे UPSC अनप्लगची, ते एक वाचतो. त्यानंतर बुक्स वाचतो. जसं हाऊ टू टॉक टू एनीवन 92 सिक्रेट्स असे एक बुक आहे. छान बुक आहे. ते वाचतो. सध्या मी 75th सिक्रेटवर आहे आणि लवकर ते बुक संपून जाईल. आणि 2-3 दिवसापूर्वी मी एक बुक संपवली. मेन अँड व्हीनस ऑन अ डेट. हे मेन आणि व्हीनस मेन अँड वुमनचं जे डिफरन्स आहे, याच्यामधलं अंतर समजून आपल्याला कम्युनिकेशन कसं करावं हे शिकवण्यात येते. खूप छान बुक आहे. तुम्ही वाचू शकता नक्कीच. आणि हो, बेस्ट विशेस आणि चांगले राहा आणि तुमचं हार्ट जे म्हणते त्यालाच ऐका. कारण ते तुमचं हार्ट नाही म्हणत, तर देव त्या हार्ट थ्रू बोलत असतो आपल्यासोबत. तर त्याचं ऐका आणि त्याच्या दिशेने चालवा. बेस्ट विशेस.